नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा आपल्या माळावरची शेती या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आपण आज तुम्हाला दाखवणार आहोत आपण चिचासाठी प्लॅस्टिक जाळी कशा प्रकारे लावणार आहोत कमी खर्चात। आपण जर कधी लोखंडी आणली तर आपलं आणखीन पैसे लागले असते, पण आपण प्लॅस्टिक जाळीचा त्याला उपयोग केलेला आहे। प्लॅस्टिक जाळी 2 ते 3 वर्ष सहज टिकते आणि शेळ्यांपासून जनावरांपासून आपल्याला चिचासाठी बराच फायदा होतो जाळीचा। तर आपण अशा प्रकारे 2x2चा गड्डा घेतलेला आहे। 2x2 वर आपण हे लावलेले येळू एंगल न लावता आणि खाली जाळी एक अर्धा फूट त्या गोल कुदळीनं खंदून त्या रिंगणामध्ये जाळी लावलेली आणि जाळी उभा करून अशी आपण जाम येळून त्यांना अशी बांधून घेतलेली। तर तुम्ही पाहू शकता आपण कशा प्रकारे त्या जाळीचं नियोजन केलेलं आहे आपण चिचासाठी। त्या शेळ्यांना किंवा जनावरांना कोणत्याही जनावरांना खाऊ नये म्हणून। तर अशा प्रकारे आपण ही जाळी लावलेली आणि त्याच्यातल्या त्याच्यात एखादं झाड छोटं असेल तर त्या हिशोबाने आपण ती जाळी कापलेली। मित्रांनो, प्लॅस्टिक जाळी मार्केटमध्ये सहज उपलब्ध होते, कुठं मीटरवर पण भेटते आणि किलोवर पण भेटते। तर आपण किलोवर आणलेले आपण हे बंडल। तर या अशा प्रकारे तुम्ही मार्केटमधून ही जाळी जाऊन पण विकत आणू शकता। तुम्ही पाहू शकता आपण कशा प्रकारे हे जाळीचं नियोजन केलेलं आहे आणि त्याच्या साईडला बाजूला नारळ पण लावलेले आपण, जेणेकरून मधात साईडला चिंच आणि रोडच्या कडे नारळ। तर या अशा प्रकारे आपण लागवड केलेली। चिचाची लागवड मित्रांनो जवळजवळ 20 आपण त्याची जे लांबी 20 फुटावर घेतलेली आणि त्याच्या बाजूला नारळ पण जवळ 20x20चं अंतर आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो आपण लागवड केली। तरी शेतकरी मित्रांनो, आपल्या चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आवडल्यास लाईक करा, शेअर। धन्यवाद।